नमस्कार मित्रांनो, आपल्या घरातील प्रत्येक वस्तू आपल्या जीवनावर काही ना काही परिणाम करत असते। वास्तुशास्त्रानुसार घरातील ऊर्जा, सकारात्मक आणि कुटुंबातील आनंद यामध्ये घराच्या मांडणीची खूप मोठी वाट असते। पण अनेक लोक घर सजवताना एक महत्त्वाची गोष्ट विसरतात, ती म्हणजे डायनिंग टेबलची योग्य जागा। काही घरामध्ये जेवताना सतत भांडण होतात, काही ठिकाणी पैसे टिकत नाही, तर काही घरांमध्ये कुटुंबातील सदस्य एकत्र बसून जेवत नाहीत। वास्तुशास्त्रानुसार यामागे डायनिंग टेबलची चुकीची दिशा, आकार किंवा त्याभोवतीचे वस्तू कारणीभूत असू शकतात। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, डायनिंग टेबल कुठे ठेवावे, कोणती दिशा शुभ मानली जाते, कोणता आकार सर्वोत्तम आहे, टेबलवर कोणत्या वस्तू ठेवावेत आणि अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे घरात नकारात्मकता वाढते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला काही असे वास्तू उपाय सांगणार आहे जे घरातील सुख समृद्धी वाढवू शकतात। डायनिंग टेबलचं वास्तूमध्ये महत्त्व। मित्रांनो, डायनिंग टेबल म्हणजे फक्त जेवण करण्याची जागा नाही, ती घरातील एकत्रितपणाचं प्रतीक आहे। पूर्वीच्या काळात सर्व कुटुंब एकत्र बसून जेवत असे, त्यामुळे प्रेम वाढतं असे, संवाद वाढतं असं आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहायची। वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी आपण अन्न ग्रहण करतो त्या जागी ऊर्जा थेट आपल्या शरीरावर आणि मनावर परिणाम करते। जर डायनिंग एरिया योग्य दिशेला असेल तर घरात आनंद वाढतो, कुटुंबातील मतभेद कमी होता, आर्थिक स्थैर्य मिळतं, आरोग्य चांगलं राहतं। पण चुकीच्या ठिकाणी डायनिंग टेबल असेल तर घरात तणाव वाढतो, जेवताना भांडण होता, मन शांत राहत नाही, पैशाची अडचण निर्माण होऊ शकते। म्हणून वास्तुशास्त्रात डायनिंग टेबलच्या जागेला खूप महत्त्व दिलं गेलं आहे। डायनिंग टेबल ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा। पश्चिम दिशा सर्वोत्तम। वास्तूनुसार डायनिंग टेबल ठेवण्यासाठी पश्चिम दिशा खूप शुभ मानली जाते, कारण ही दिशा स्थैर्य आणि समाधान दर्शवते। या दिशेत बसून जेवल्यास कुटुंबात प्रेम वाढतं आणि मानसिक शांतता मिळते। जर तुमचा डायनिंग एरिया पश्चिम बाजूला असेल तर ते खूप चांगलं मानलं जातं। पूर्व दिशा आरोग्यासाठी उत्तम। पूर्व दिशा सूर्याची दिशा मानली जाते। या दिशेत जेवण केल्याने शरीराला सकारात्मक ऊर्जा मिळते। लहान मुलं आणि ज्येष्ठ व्यक्तींसाठी ही दिशा खूप लाभदायक मानली जाते। जर शक्य असेल तर जेवताना तोंड पूर्वेकडे करून बसावे। उत्तर दिशा धनवृद्धीसाठी शुभ। उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते। या दिशेत डायनिंग टेबल असल्यास आर्थिक स्थैर्य वाढू शकतं। व्यवसायात करणाऱ्या लोकांसाठी उत्तर दिशा लाभदायक मानली जाते। दक्षिण दिशा टाळावी। दक्षिण दिशा डायनिंग टेबल ठेवणे शक्यतो टाळावे। वास्तूनुसार ही दिशा जड ऊर्जा निर्माण करू शकते, यामुळे घरातील सदस्यांमध्ये तणाव वाढू शकतो। किचन आणि डायनिंग टेबलचे नाते। वास्तूनुसार डायनिंग टेबल किचन जवळ असणं शुभ मानलं जातं, कारण अन्न तयार होण्याची आणि अन्न ग्रहण करण्याची जागा जवळ असल्यास सकारात्मक ऊर्जा टिकून राहते। पण काही गोष्टी लक्षात ठेवा, डायनिंग टेबल थेट किचनच्या दरवाजासमोर नसावे। गॅस स्टोव्ह समोर बसून जेवण करू नये। सिंकच्या अगदी जवळ टेबल ठेवू नये, कारण अग्नी आणि पाणी याचं असंतुलन निर्माण होऊ शकतं। डायनिंग टेबलचा आकार कसा असावे? रेक्टँगल शेप सर्वोत्तम। आयताकृती डायनिंग टेबल सर्वात शुभ मानला जातो, यामुळे घरातील सदस्यांमध्ये समतोल आणि स्थैर्य राहतं। स्क्वेअर शेप चांगला पर्याय। लहान कुटुंबांसाठी चौकोनी टेबल योग्य मानला जातो, यामुळे एकमेकांशी संवाद वाढतो। राऊंड शेप ठीक पण मर्यादित। गोल आकार टेबल सकारात्मक मानला जातो, कारण त्यात कोपरा नसतो, पण मोठ्या कुटुंबासाठी तो फारसा योग्य नसतो। ओव्हल शेप आधुनिक आणि शुभ। ओव्हल शेप टेबल देखील चांगला मानला जातो, तो सकारात्मक ऊर्जा सहज पसरवतो। कोणता आकार टाळावेत? त्रिकोण आकार, अनियत आकार, खूप तीक्ष्ण कोपरे असलेले टेबल, असे टेबल घरात अस्थिरता निर्माण होऊ शकतो। डायनिंग टेबलसाठी योग्य मटेरियल। लाकडी टेबल सर्वात शुभ। वास्तूनुसार लाकूड नैसर्गिक ऊर्जा वाढवतं, म्हणून वुडन डायनिंग टेबल सर्वोत्तम मानला जातो। ग्लास टेबल वापरावा का? काचेचा डायनिंग टेबल दिसायला सुंदर असतो, पण वास्तूनुसार पूर्ण ग्लास टेबल फार शुभ मानला जात नाही, कारण काच नाजूक आणि स्थैर्यतेचं प्रतीक मानलं जातं।
मार्बल किंवा मेटल टेबल हे पर्याय चालता, पण त्यात उबदारपणा कमी असतो, त्यामुळे घरातील संवाद कमी होऊ शकतो. डायनिंग टेबलवर काय ठेवावे? फ्रेश फ्रूट. टेबलवर ताजी फळे ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात समृद्धी आणि आरोग्य वाढतं. फ्रेश फ्लावर. ताजी फुलं सकारात्मक ऊर्जा वाढवतात. विशेष पिवळे किंवा पांढरी फुलं शुभ मानले जातात. पाण्याचा जग. डायनिंग टेबलवर स्वच्छ पाण्याचा जग ठेवणे चांगलं मानलं जातं. क्रिस्टल बॉल. क्रिस्टल किंवा काचेच्या बाउलमध्ये फळे ठेवले तर घरात आकर्षक ऊर्जा आणि निर्माण होते. डायनिंग टेबलजवळ कोणत्या चुका टाळावेत? तुटलेला टेबल वापरू नका. तुटलेला किंवा हलणारा टेबल नकारात्मक ऊर्जा वाढवतो. टेबलवर औषधं ठेवू नका. डायनिंग टेबलवर औषधं, बिल किंवा कचरा ठेवू नये, यामुळे मानसिक तणाव वाढतो. आरसा चुकीच्या ठिकाणी नसावे. जर डायनिंग एरियामध्ये मिरर असेल आणि त्यात अन्न दिसत असेल तर ते शुभ मानलं जात नाही, पण आरसा मुख्य दरवाजात दिसू नये. जेवताना टीव्ही पाहू नका. वास्तूनुसार जेवताना टीव्ही पाहणं किंवा मोबाईल वापरणं टाळावे, यामुळे अन्नाचं सकारात्मक ऊर्जा कमी होते. छोटे पण प्रभावी वास्तू उपाय. जेवण करण्यापूर्वी देवाचं स्मरण करा. डायनिंग एरिया स्वच्छ ठेवा. टेबलवर नेहमी स्वच्छ टेबल क्लॉथ वापरा. तुटकी भांडे वापरू नका. शक्यतो कुटुंबासोबत बसून जेवा. हे छोटे उपाय घरातील आनंद वाढवू शकतात. तर मित्रांनो, वास्तूनुसार डायनिंग टेबलची योग्य दिशा, योग्य आकार आणि योग्य मांडणी घरातील सुख समृद्धी वाढवण्यासाठी खूप महत्त्वाची मानली जाते. जर तुम्ही या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद टिकून राहतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या घरात डायनिंग टेबल कोणत्या दिशेला आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.